इथं आरे भंतीजी राहतात, येतात इथं, ते श्रीलंकेला असतात. आत्ताच आल्यात. मोठे भंतीजी इथं असतात, आता ते बाहेर गेलेत. वारंवार जवळजवळ 3-4 वर्ष झालं सतत त्यांना त्रास आहे, शिव्यागाळ्या येतात करतात इथं लोक. ही जागा खरेदीची आहे, लोकांकडनं दान मागून ही जागा खरेदी केलेली आहे. तर हे लोक गावचे लोक आहेत, ते 2-3 जण, सगळं पूर्ण गाव नाहीत असा 2-3 जण आहेत. तर सतत त्यांना 2-3 वर्ष झाले खूप गल्लीच्या शिव्या देतात. अगदी अक्षरशः तर आरेजींना कालच्याला कमराच्या खालून शिव्या दिल्या, खूप घाण शिव्या दिल्या. आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, सगळे सगळे जमले होते. त्यांनी FIR दाखल केली, ॲट्रॉसिटी का काय गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावर. बरं, आतापर्यंत त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. सकाळी DYSP येणार होते, नंतर फोन आला की ते येणार नाहीये. नंतर पाटील साहेब येणार होते, शेडगे साहेब येणार होते. तर त्यांना मी आता फोन केला तर ते पण बोलले मला प्रतिमा पाटील आल्या, ते राष्ट्रपती त्यांचे तिकडे ड्युटी लागली तर ते आले नाही. ते डिपार्टमेंटचा हमेशा आमच्या गावामध्ये आहे ना, करूनमध्ये मी राहते, तिथं पण 2 ॲट्रॉसिटी झाल्या होत्या. आतापर्यंत त्यांना अटक नाही झालेली. आणि पोलीस गांभीर्याने हा विषय घेतच नाहीयेत बिलकुल. जी ॲट्रॉसिटी दाखल झालेली आहे, नक्की ते प्रकरण काय आहे, म्हणजे नक्की काय घड झालेले त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटी दाखल झाली? जातीवादीची शिव्या दिल्या बंतीजींना, आरेजींना. ते बाबा येत आपल्या इथं राहतात सेवेसाठी, आई बाबा दोघं जण ते सेवा करतात इथं. त्यांनाही खूप धक्काबुक्की झाली आणि शिव्या दिल्या, जातीवरनं शिव्या दिल्या. तुम्हाला येऊ देणार नाही इकडं, तुमच्या हातपाय तोडू, तुम्ही वेडशामध्ये कसं येताय, तुम्ही रस्त्याने कसं येताय, तुम्ही खामशेटहून इकडं कसं येताय, तुमचे पाय गुडघ्यापासून खाली पाय तोडू, असं सांगितलं त्या दैवात्याने. कुणी अशा यांना शिव्या दिल्या, खूप घाणघाण शिव्या दिल्या, जातीवरनं दिल्या. त्याच्यामुळे ते मी तर इथं राहते करूजमध्ये. आरेजींनी मला फोन केल्याबरोबर मी म्हटले या, मला येता येत नव्हतं तर मग मी यांच्यावर खामशेटला गेले. तर त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. ते सगळे समाजाचे लोक सगळे जमा झालेत, आले होते सगळे, रात्री भरपूर होते. आतापर्यंत काही मला वाटत नाही, फक्त कागदोपत्री झालेले आहे. इथं येणं होतं त्यांनी DYSPने, ते काय आलेले नाही, बिलकुल नाही. अटक तर ते करतच नाहीयेत. माझं तर ठाम मत आहे, अटक करतच नाही. आमच्याबद्दल शासन दखलच घेत नाही. ॲट्रॉसिटी मध्ये गुन्हे दाखल जरी झाले ना तरी त्या आरोपींना उचलतच नाही, आतापर्यंत उचलत नाही. गावामध्ये आहेत ते. त्याच्यामध्ये हे म्हणजे हे लोक सतत असे जातीवादी शिवाय देतात. त्यांना माहिती ॲट्रॉसिटी जरी झाली तरी त्याच्यावर काही कारवाई होत नाही, बिलकुल होत नाही. मॉनेस्ट्री जी आहे ही किती वर्षापासून इथं आहे आणि जागेचा वाद असं सांगण्यात येतंय की तो वाद काय आहे? नाही, जागेचा वाद बिलकुल नाहीये. जागा खरेदीची आहे. आपण सरकारी मोजणी केली रीतशीर. परत तुम्हाला सांगा, हद्द कायम केलेली आहे. त्याचे आपल्याकडे नकाशे आहेत, हद्द कायम केलेले पण पेपर आहेत आपल्याकडे सगळे. ताबा बिबा आपला आहे इथं, आपण छोटंसं केलेलं आहे. बांधकाम नाही केलेलं की परमिशन घ्यायचं असं काय चाललंय म्हणून बांधकाम नाही केलं. बरं, हे सगळं व्यवस्थित केलेले ते त्यांना ते पटत नाही. आपण कोणाची जागा घेतलेली नाही, जागा बळकास आलेली नाही. 4 आण्याची वस्तू रुपयाला घेतलेली आहे. इथं 4 आण्याचाच भाव आहे, रुपयाने दिलाय. भंतीजींना काय माहित नव्हतं व्यवहाराचा, भरपूर पैसे वतलेले आहेत इथं. जागा कुणाची बळकास नाही आलो किंवा कुणाची घेतली नाही, एवढी पण त्यांची घेतली नाही, उलटा आपली त्यांना सोडलेली आहे. खरं तर येण्या जाण्याचा जो रोड आहे तो रोड सरकारी आहे, सरकारी आहे, यांनी स्वतः खरेदी केलेला आहे. सरकारी आहे. लेणीला जाणारा रस्ता आहे तो सरकारी आहे. येण्यासाठी जो आहे तो आपण खरेदी केलाय. हा, आपण कोणाच्या जागेत पण येत नाही, कोणाच्या जागेतून पण येत नाही. हो, मग ते संबंधित जो व्यक्ती जो शिवेगाळ जो करतोय त्याला शिवेगाळ करण्याचा उद्देश काय आहे? आता वरती मूर्तीची स्थापना करणार आहे 1 मेला. हे लोक वरती गेले होते जरा थोडासा पालापाचोळा काढायसाठी. तो तिकडनं वरती आला. तो म्हणतो ह्याच्यावरती माझी जागा आहे, इकडे सरकायचं नाही. तर ते बोलले की आमचीच जागा तुम्हाला सोडली, आम्ही अजून 20-25 फूट, तर तुमच्या जागेत कशाला आम्ही सरकू? कारण की आपली जागा मोजणी करून घेतली, हद्द कायम केलेली आहे, आपल्याला माहिती आपली जागा कुठपर्यंत आहे. मग त्याच्याहून त्यांनी ह्यांना शिव्या गाळ्या करायला सुरुवात केली. आरेजी भंतीजी आहेत, त्या धर्मगुरू आहेत आमच्या. त्या काही शिव्या देऊ शकत नाही ना, काही बोलू शकत. मारहाण केली तरी काही बोलता येत नाही त्यांना. ते लोक धावून पण येतात त्यांच्यावर मारायला. ते बाबा आहेत, त्यांनाही शिव्या दिल्या. खरं तर ही जी संस्था आहे, संस्थेवरती आपलं पद काय आहे? ते संस्थेवरती आपण आहात ट्रस्टी मध्ये आहे मी. ट्रस्टी मध्ये काय म्हणजे अजून केले आम्ही आता. बरं. हा, खरं तर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना मी विचारतो, माईक द्या ना. घ्या बाबा ते सगळं का. ओके, तो एक टाका ना. काय खरं तर अध्यक्ष पाहतोय आपण की रात्री हा सगळा ॲट्रॉसिटीचा सगळा दाखल झालेली आहे आणि एकंदरीत सगळा गोंधळ पाहतोय आपण इथं. आपण जिल्हाध्यक्ष आहात वंचित बहुजन आघाडीचं.
कसं हे सगळ्या प्रकरण आपण टॅकल करणार, कसं पाहते आपण? नाही, आत्ताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे अतिशय खालच्या पातळीवरती शिवगाळी करून आमचे बनते आर्यजी व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवगाळ केलेली आहे, दमदाटी केलेली आहे आणि हा प्रकार अनेक वर्षापासून सातत्याने चालत आलेला आहे. हे सगळं होत असताना त्या ठिकाणी आमचे युवा अध्यक्ष संदीप भाऊ कदम असतील, प्रवीण भाऊ असतील, निलेश भाऊ असतील, अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करण्यासंदर्भात त्यांना भाग पाडलं आणि ॲट्रॉसिटी दाखल केलेला आहे. परंतु ॲट्रॉसिटी दाखल करत असताना त्यामध्ये नॉन व्हेरेबल गुन्हा ज्याला आपण म्हणतो कलम, ते कलम लावणं अपेक्षित होतं 298, ते त्या ठिकाणी लावलं नाही आहे. आणि जी कलमं लावलेली आहेत ती कलमं त्या ताकदीची नाही आहेत. तर आमची मागणी अशी आहे की ते नॉन व्हेरेबल कलम त्या ठिकाणी लावलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की काल FIR दर्ज झालेला आहे, आज या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून आरोपींना अटक होणं अपेक्षित होतं, परंतु अशा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी होत नाहीये. आणि आत्ता मी कार्यकर्त्याशी बोलत असताना असं लक्षात आलेलं आहे की भंतेजीवरती दबाव टाकून किंवा आजूबाजूच्या लोकांच्या माध्यमात दबाव टाकून ही केस दाबण्याचा प्रयत्न इथं असणारा जातीयवादी यंत्रणा त्या ठिकाणी करत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की संबंधित याच्यावरती गुन्हा दाखल करून चांगलं कलम त्यामध्ये ॲड करून संबंधित आरोपीला अटक केली पाहिजे व कठोर जे ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत जे कठोर कारवाई कशी करता येईल यासाठी प्रशासनानं प्रयत्न केले पाहिजे. अन्यथा हा मुद्दा आता फक्त मावळ तालुक्याचा नसून हा महाराष्ट्राचा मुद्दा झालेला आहे. कारण प्रत्येक एरियामध्ये भंते सारख्यावरती जर अन्याय अत्याचाराच्या गोष्टी जर घडू लागल्या तर सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांचा सुरक्षेचा प्रश्न आणून आलेला आहे. आणि म्हणून हा मुद्दा छोटा मोठा नसून हा मुद्दा वंचित बहुजन आघाडी व सर्व समाज या ठिकाणी ताकदीनं पुढे घेऊन संबंधित आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. खरं तर हा अन्याय झाल्यानंतर आंदोलनाची अपेक्षा असते, कारण की हा हल्ला जसं तुम्ही बोललात की भंतेजीनं हल्ला आहे म्हणजे हा समाजावरती हल्ला आहे. काय आंदोलनाचं आपलं नियोजन आहे का संदर्भात, जर नाटक झाले नाही तर? आणि खरं तर ही जी मॉनेस्ट्री आहे ही डोंगराळ भागात आहे, इथं अशा प्रकारची पोलिसांचं येणं जाणं इकडं असणं गरजेचं, पेट्रोलिंग होणं गरजेचं आहे असं वाटतं का आपल्याला? त्यांना 100% या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत. कारण आम्ही पाहिलं असेल की आम्ही पोलीस चौकीला गेलो, पोलीस चौकीला गेल्यानंतर असं लक्षात आलं की भंतेजी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे. आज आपण पाहिलं असेल हा परिस्थिती जरा लेणी आहे, डोंगराळ भागात असल्यामुळं या ठिकाणी लोकांचा वावर तसा फार कमी आहे पर्यटन सोडून. आणि अशा परिस्थितीमध्ये भंतेंना जाऊन त्यांची विचारपूस करून त्यांना धीर देणं गरजेचं होतं. त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि कारण हे प्रकरण दाबण्यासाठी भंतेवर पण दबाव आणण्याचा प्रयत्न काही लोक करतात असं आमच्या निदर्शनास आलं. त्याच्यामुळं आम्ही प्रथमतः त्यांची भेट घेऊन त्यांना धीर देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही त्यांना सांगितले तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, आम्ही सर्व लोक तुमच्या बरोबर आहोत आणि ही लढाई आता तुमची नसून ती आपल्या सर्वांची आहे आणि ती सर्वांनी मिळून आपण ताकदीने लढून तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करू. किती तीनच अध्यक्ष काय सांगाल तुम्ही, एकंदरीत हे जे प्रकरण जर बघितलं तर खूप गंभीर असं प्रकरण आहे. काय आंदोलन वगैरे करणार आहात का, काय मागणी आहे? खऱ्या अर्थानं रात्री जेव्हा आम्ही ती परिस्थिती बघितली, आमची एक जनहित चॅरिटेबल ट्रस्टची मीटिंग चालू होती आणि ती मीटिंग चालू असताना प्रवीण भाऊना यांना फोन आला आणि ते फोन आला असता त्वरित आम्ही 10-12 मंडळी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणाहून पोलीस स्टेशनला आलो. अक्षरशः पोलीस स्टेशनला आल्यानंतर भंतेजी त्या ठिकाणी होते, मोठे भंतेजी होते, दोन्ही धम्मगुरू त्याच ठिकाणी असताना त्यांना जर शिवीगाळी होत असेल तर आपण चळवळीमध्ये काम करण्यास काहीच अर्थ नाही. मला असं वाटतं खऱ्या अर्थानं जर त्यांच्यावरती हा जो मोठा हल्ला होत असेल तर लोखंडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वसामान्यांवरती पण तो हल्ला आहे. आणि हा जर कुठं त्यांना जर न्याय मिळत नसेल तर आम्ही आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाट बघणार आहे आणि 5च्या नंतर सर्व समाज बांधव असेल, जरी समाज बांधव आले नाहीत तरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्ण रास्ता रोको करण्याचा प्रयत्न आम्ही 100% 5च्या नंतर हा इशारा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाज बांधवाच्या वतीने देत आहोत. खरं तर जसं मगाशी बोललो आपण की यांना पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे असं वाटतं का?
मी आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रात्री सर्वजित बनसोडे साहेब आहेत, त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली, ती चर्चा करत असताना साहेबांनी जे जे कलम सांगितले ते कलम याच ठिकाणी लावण्यात आलेले नाहीत. हे जे कलम लावले ते शिथिल कलम लावून त्यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांनी नक्कीच केलेला आहे. तर पोलिसांना हे आम्ही सांगू इच्छितो की जर तुम्ही असे सर्व आमच्या समाज बांधवांवरती जर अन्याय करतच असाल तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यास आम्ही सर्वजण तयार आहोत. आणि ज्या ठिकाणी आपल्या बुद्ध लेण्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी आपले बंतीजी राहत आहेत, तर त्यांना प्रोटेक्शनाची मागणी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करणार आहोत. हा माईक द्या ना. काही नाही देत. जय भीम. रात्री जो काल 4 वाजता हा जो काही प्रकार झालेला आहे, हा प्रथमतः या घटनेचा मी मावळ तालुक्याच्या वतीने निषेध करतो. बनतेंवरती हल्ला होणं म्हणजे ह्या धार्मिक भावना दुखवण्याचा हा हेतुपुरस्पर प्रकार घडलेला आहे. आणि ते जे महत्त्वाचं कलम आहे 298 कलम जे आहे, जे धार्मिक भावना दुखवण्याचं जे कलम आहे त्या या FIR मध्ये दाखल केलेलं नाहीये. कुठेतरी आताच संदीप भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आरोपींना वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे. 3 ते 4 वर्षापासून या ठिकाणी हे मॉनिस्ट्रीचं काम चालू असताना या बनतेंना जे काही अडचणी असतील किंवा कुठल्याही गोष्टी असतील, या सर्व गोष्टींना इथे आता कल्पनाताईंनी सांगितलं की आम्ही वेळोवेळी या ठिकाणी येत असतो. तर असा जो काही प्रकार होत असेल तर ह्याला जबरदस्त असं शासन झालं पाहिजे. ह्या व्यक्तींना शासन झाल्याशिवाय किंवा ह्या लोकांना, ह्या आरोपींना शासन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आणि ही रस्त्यावरची लढाई आम्ही आता शेवटापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. ताई तुम्ही काय सांगाल, कसं बघताय सगळ्या प्रकरणाला? खरं तर ही जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि सर्वप्रथम त्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करेल. कारण आर्याजी या ठिकाणी राहत असताना त्या सेवा देण्याचं काम करत असतात. ते बुद्धांचं प्रतीक आहे, शांतता, समता, बंधुता, आणि त्यालाच कुठेतरी गालबोट लागलं जात आहे. हा कुठली लेडीज कुठल्याही समाजाची असो, कुठल्याही धर्माची असो, पण एखाद्या लेडीजला अशा गलिच्छ भाषेमध्ये त्यांचा हे करणं हा ही सरळ सरळ चुकीची गोष्ट आहे. आणि या गोष्टीला पोलीस प्रशासन कुठेतरी दुजोरा देत आहे. अॅट्रॉसिटी अंतर्गत ह्याच्यावर केस दाखल झाल्यानंतर दोषींना अटक झाली पाहिजे होती आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे होती, पण हे कुठेतरी थांबलं गेलेलं आहे. असं दिसतंय की पोलीस प्रशासन कोणातरी दबावाखाली हे काम करतंय. पण ह्या गोष्टी वारंवार घडू नये. हा मावळ आपला सुजलाम सुफलाम आहे, या मावळामध्ये अशा गोष्टी वारंवार घडत असतात. याला कुठेतरी चाप बसला गेला पाहिजे. आणि याच ठिकाणी आज आम्ही सगळे समाज बांधव मिळून आर्याजींना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीयेत. आणि हे एका लेडीच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्यातल्या त्यात धर्मगुरू आहेत ते, त्यामुळे हा समाजाचा प्रश्न आहे. सगळ्या धार्मिक भावना दुखावल्या जातात आणि त्या दुखू नये म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही अॅट्रॉसिटी अंतर्गत कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. जागतिक वर्ल्ड हेरिटेजचा वारसा असलेल्या बेडसे लेणीच्या पायथ्याशी ही जी मॉनेस्ट्री आहे, ह्या मॉनेस्ट्रीमध्ये ज्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून अंगावर चिवर घेऊन ज्या बनतेंनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. आणि बेडसे सारख्या दुर्गम भागामध्ये आज सर्व गोष्टींची वानवा असताना आज इथं राहून त्या धम्मप्रचार प्रसाराचं काम करत आहे. आणि समाजातील काही जे समाजकंटक आहेत ते त्यांना गेले 2-3 वर्ष त्रास देण्याचं काम करत आहे. त्या समाजकंटकाच्या मनामध्ये दुसरा तिसरा कुठला भाव नसतो, तर त्यांच्याकडे बौद्ध समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, त्यांच्या मनामध्ये हीनतेची भावना असते. हा जो समाज आहे अजूनही शूद्र आहे, आपल्या पायाखालचा आहे, अशा पद्धतीची त्यांची भावना असते. आणि ह्याच भावनेतून
आपल्या ज्या भंतेजी आहेत त्यांच्यावर गेली 3 वर्ष जो आहे शाब्दिक असेल आणि रस्ता अडवणे असेल ह्याच्याद्वारे जो अन्याय अत्याचार चाललेला आहे, प्रथमतः मी त्याचा जाहीर निषेध करतो. बंधूंनो, आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जे अॅट्रॉसिटीची प्रकरणं आपल्याला जे कवच दिलेलं आहे ते कवच आपण वापरण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो तर ते एका अर्थाने हे कवच काढून घेण्याचं काम जे आहे हे प्रशासन करत असतं. काल रात्री ज्यावेळेस ही FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेस मुद्दामून असं वाटलं गेलं की जी कलमं आहेत ती एवढी तीव्रतेची ठेवली गेली नाही. आज सकाळी वाजलेले आहेत जवळजवळ 1:15 वाजून गेलेले आहेत, अजूनही कसल्या पद्धतीची कारवाई झाली नाही. आणि अशा प्रकारची कारवाई आरोपी ज्यावेळेस होत नाही त्यावेळेस आरोपीलाही वाटतं की मी कुणालाही काही बोललो, जातीवाचक शिवीगाळ केली किंवा काही केलं तर माझ्यावर काही कसल्या प्रकारची कारवाई होत नाही. आणि ह्याच्यामुळे काय झालेलं आहे की अॅट्रॉसिटी, कालही तो शब्द वापरला, अॅट्रॉसिटी जो आहे की विषारी जो नाग असतो त्या नागाचे मेन जे 2 दात असतात त्याच्यातून तो विष सोडतात. पण हे दात काढल्यानंतर नागाचा काही जसा उपयोग नाही तसंच अॅट्रॉसिटीचा झालेला आहे. अॅट्रॉसिटीवर एक जो आहे अपप्रचार केला जातो की अॅट्रॉसिटीचा गैरवापर होतो, परंतु अॅट्रॉसिटीचा मेन वापरच होत नाही तर गैरवापर होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून हे पोलीस प्रशासन जे आहे हे सिरियसली कुठल्या गोष्टी घेत नाहीत. आज आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असणाऱ्या ज्या बनत्या आहेत त्यांच्यावर हा अशा प्रकारचा अन्याय अत्याचार होणं ही अतिशय लाजिरवाणी आपल्या समाजासाठी गोष्ट आहे. आणि आपण या सर्वातून जाहीर निषेध केला पाहिजे. आणि लवकरात लवकर आपण बनतेजींना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व समाजातून आपण प्रयत्न करू. आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोर शासन होण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि जर या प्रशासनाने जर आपली दखल घेतली नाही तर SP ऑफिसला आपण निवेदन देऊ. तिथेही जर आपली जर दखल घेतली नाही तर राष्ट्रीय अनुसूचित जाती जो आयोग आहे त्याच्याकडे आपण सर्वांनी मिळून तक्रार करू. परंतु बनतेजींना आपण नक्कीच या माध्यमातून आपण न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर मला फक्त शेवटचा एक शब्द सांगायचा आहे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या पद्धतीने सगळे बनतेजींच्या मागे आहेत त्यांचेही धन्यवाद व्यक्त करू. समाजातील प्रत्येक बांधवांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपण असेच बनतेजींच्या मागे राहू आणि त्यांना न्याय मिळवून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. कोणाचं होतं का?